मधात खाला यायला दिसायला नाही पाहिजे. So this is the first slide about the introduction of myself. Myself Selokar Prashant Vijay. I'm from the B.Ed second year of the Pratishthan College of Aviation, Nanded. This is presentation about the carbon compound. So we go in the details about the carbon compounds. We are going to discuss in a next slide. Okay. So this is the first slide about the bonds in the carbon compounds. So we can read all the data that is given to us. Firstly, you have learned about the ionic compounds in the previous chapter. You have seen the ionic compounds in a high melting and the boiling point, and they conduct electricity in the molten and the dissolved state. You have seen that these properties of the ionic compounds are explained on the basis of the ionic bonds in them. They table 9.1 shows the melting and the boiling point of the few carbon compounds. बघा याच्यामध्ये काय म्हणतोय तुम्ही मागच्या इयत्तामध्ये जे आयनिक कंपाऊंड्स आहेत, आयनिक संयुगे आहेत, त्याच्याविषयी तुम्ही शिकलेले आहात. तर जे आयनिक कंपाऊंड्स आहेत त्यांची मोल्टन म्हणजे मोल्टन वितळलेल्या अवस्थेमध्ये आणि डिझॉल्व स्टेटमध्ये ती काय करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतात खूप जास्त प्रमाणामध्ये ऍज कम्पेअर टू मोल्टन स्टेट. तर बघा याच्यामध्ये काय म्हणतात की ते आयोनिक संयुगे जे आहेत त्यांचे काही गुणधर्म आहेत. त्यांचे कसे गुणधर्म आहेत तुम्ही मागच्या याच्यामध्ये बघितलं. तर तुम्ही नेमके करून आयनिक कंपाऊंड्स म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का एक्झॅक्टली? तर बघा आयनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, तर जे धन आणि ऋण चार्जेस मिळून जे कंपाऊंड्स तयार होतात, ठीक आहे, त्यांना आपण आयनिक संयुग असं म्हणतो. लक्षात येते तुमच्या? बघा आयनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, द कंपाऊंड विच इज फॉर्म ड्यू टू द presence of the charges on them, that is negative and the positive charges, the compound is formed is called as ionic compound. Okay, so there are lots of the properties of the carbon compound. त्यांचे काही विशिष्ट असे आणि खूप सारे असे गुणधर्म आहेत आयनिक कंपाऊंडचे, ते तुम्ही मागच्या इयत्तामध्ये बघितलेलं असेल. तर बघा याच्यामध्ये जे चार्ट दिलेला आहे खाली, त्याच्यामध्ये काही कंपाऊंड आहेत, ते काय आयोनिक संयुगे आहेत, त्याचं मेल्टिंग अँड द बॉइलिंग पॉइंट आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, बघा बघा मिथेन दिलेलं आहे तुम्हाला CH4. मिथेन CH4 हे CH4 काय आहे, तर CH4 त्याचं स्ट्रक्चरल नेम आहे. ठीक आहे, त्याचं कंपाऊंड नेम आहे. ठीक आहे, CH4. त्याच्यानंतर बघा त्याचं मेल्टिंग पॉइंट जे आहे ते मेल्टिंग पॉइंट बघा -183 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉइंट आहे -162 डिग्री सेल्सिअस. बघा याच्यावरून तुम्हाला साधं लक्षात येईल की आपलं जे नॉर्मल टेम्परेचर आहे ते 27 to 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतो. तर फॉर एक्झाम्पल -162 डिग्री सेल्सिअसचा बॉइलिंग पॉइंट आहे, म्हणजे तो 1 डिग्री सेल्सिअसला सुद्धा गॅस स्टेट मध्ये असेल आणि 40 डिग्री सेल्सिअसला सुद्धा तो गॅस स्टेट मध्ये असेल, कारण त्याचं बॉइलिंग पॉइंट मायनस मध्ये असल्यामुळे. ठीक आहे, तर याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल की हे जे काही मिथेन गॅस म्हणतो आपण, मिथेन गॅस हे कशामध्ये आहे, तर गॅस स्टेट मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, नंतर बघा इथेनॉल CH3 CH2OH. ठीक आहे, CH3 CH2OH त्याचं मेल्टिंग पॉइंट बघा, त्याचं मेल्टिंग पॉइंट किती दिलेला आहे तुम्हाला, तर त्याचं मेल्टिंग पॉइंट दिलेला आहे -117 डिग्री सेल्सिअस, 78 डिग्री सेल्सिअस त्याचं बॉइलिंग पॉइंट आहे. नंतर बघा क्लोरोफॉर्म, बघा हे जे दिलेलं आहे क्लोरोफॉर्म CHCl3, तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर ऍसिटिक ऍसिडचं बघा CH3COOH, 70 डिग्री सेल्सिअस आणि 118 डिग्री सेल्सिअस. बघा हे तीन कंपाऊंड तुम्हाला याच्यामध्ये मेल्टिंग पॉइंट बघा तुम्हाला काय लक्षात येईल, 78, 61 आणि 118. तर बघा ह्याचे रूम टेम्परेचर पेक्षा
यांचं मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे. तर हे जे इथेनॉल, क्लोरोफॉर्म आणि ऍसिटिक ऍसिड आहे, तर हे जे असते हे जनरली लिक्विड स्टेट मध्ये असते. ठीक आहे. जसं तुम्ही इथेनॉल बघाल जेव्हा 12th स्टँडर्डला वगैरे जाल, तेव्हा तुम्हाला याच्या काही रिॲक्शन्स होतील, तेव्हा समजेल तुम्हाला की इथेनॉल, क्लोरोफॉर्म त्यांचं वासानुसार तुम्हाला समजून जाईल की कोणतं कंपाऊंड आहे किंवा कोणतं लिक्विड आहे ते. ठीक आहे. तर इथेनॉल, क्लोरोफॉर्म आणि ऍसिटिक ऍसिड हे काय जनरली लिक्विड स्टेट मध्ये असतात. ठीक आहे. आता नेक्स्ट स्लाइड बघूत आपण. डाटा दिलेली वाचून घेते एकदा. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड यू हॅव लर्न अबाउट the relationship between the electronic configuration and the valence of the element, and also about the ionic compound and the covalent bond. Let's see the background of the electronic configuration of the carbon and the covalent bond form. बघा याच्यामध्ये महत्वाचं काय तुम्हाला याच्यामध्ये, तर हे जे आहे कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅलेन्सी एक शब्द आहे जो तुम्हाला कधी मध्ये गेला असेलच. ठीक आहे. व्हॅलेन्सी सुद्धा काय महत्वाचं आहे. बघा याच्यावरून तुम्हाला काय आठवते का व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? बघा आठवत असेल तर सांगा मला, नक्कीच सांगा. बघा तर लक्ष घ्या की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय. एखादा एलिमेंट असेल, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन घेतला आपण, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत तर त्याच्यामध्ये किती कक्षा येतील, त्यांचं कॉन्फिगरेशन कसं होईल. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि व्हॅलेन्सी म्हणजे काय, तर हायड्रोजन आहे, हायड्रोजन फॉर एक्झाम्पल मध्ये, तर हायड्रोजनला त्याची नियर बाय नोबल गॅस एलिमेंटची काय करायचंय, त्याला स्टेट प्राप्त करायची असेल तर त्याच्यामध्ये आपण असं समजू शकतो की त्याला नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन किती लागतात. ठीक आहे. किंवा त्याला नोबल गॅस एलिमेंट जे आहे, नोबल गॅस एलिमेंट पर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याला किती एलिमेंटची इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, त्याच्यानुसार आपण त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करतो, डिफाइन करतो. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे कार्बन, कार्बनचं कॉन्फिगरेशन तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. बघा कार्बन C6 म्हणजे काय, तर ऍटॉमिक नंबर आहे त्याचा. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे. तर बघा ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, तर प्रोटॉनची संख्या. ठीक आहे. प्रोटॉनची संख्या लक्षात ठेवायचं. नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्स एखाद्या ऍटम मध्ये जर तुम्ही बघितलं तर नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स काय असतात, सारखे असतात. ठीक आहे. ते डिफरंट नसतात कधीच. ठीक आहे. तर याच्यामधून एक लक्षात ठेवा की जे काही इलेक्ट्रॉन्स असतील, ठीक आहे, त्याच्या ऍटॉमिक नंबर नुसार, तर त्याचे कॉन्फिगरेशन कसं होईल, त्याच्यामध्ये कक्षा किती असतील, त्याच्यामध्ये व्हॅलेन्सी कशी असणार. ठीक आहे. हे काय करतं, जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघणार त्याच्यानुसार आपल्याला लक्षात येईल. तर बघा कार्बन मध्ये पहिल्या कक्षामध्ये फॉर एक्झाम्पल मी समजा ही पहिली कक्षा काढली याची, कोणाची, कार्बनची, तर याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, फॉर एक्झाम्पल हा एक इलेक्ट्रॉन झाला त्याचा आणि हा दुसरा इलेक्ट्रॉन झाला. आणि सेकंड कक्षा बघा, ही सेकंड कक्षा आहे. ठीक आहे. तर या सेकंड कक्षामध्ये 4 इलेक्ट्रॉन, 1 2 3 आणि 4, सॉरी 4. बघा हे 4 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आहेत. तर बघा आपण काय डिफाइन करतो, तर हायड्रोजन बघा जर तुम्ही बघितलात तर निऑन पर्यंत जावं लागेल. ठीक आहे. निऑनचा ऍटॉमिक नंबर असतो 10. ठीक आहे. तर याच्या आउटर कक्षामध्ये समजा, आउटर कक्षामध्ये काय म्हणतो आपण की 6 इलेक्ट्रॉन्स लागतात, सॉरी 8 इलेक्ट्रॉन्स लागतात. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ द 8 इलेक्ट्रॉन्स लागतात. तर याला पुन्हा 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. एकतर हा काय करू शकतो, 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो किंवा याच्यामध्ये शेअरिंग होतो. त्या 3 पॉसिबिलिटी असतात काय करण्याच्या, बॉन्डिंग शेअर करण्याच्या, म्हणजे याची व्हॅलेन्सी फुलफिल करण्याच्या. ठीक आहे. तर निऑनचा हे ऍटॉमिक नंबर बघा 2 आणि 8. बघा याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला 2 आणि 8. तर याच्या शेवटच्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर याच्या सुद्धा शेवटच्या कक्षामध्ये फक्त 4 इलेक्ट्रॉन्स. तर 4 इलेक्ट्रॉन याला मस्ट आहे. ते तुम्ही 3 प्रकारे कंबाईन करू शकता. एक तर इलेक्ट्रॉन देऊ शकता,
पहिली गोष्ट इलेक्ट्रॉन पूर्ण डोनेट करू शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय येणार की तुम्ही इलेक्ट्रॉनचं गेन करू शकता, नाहीतर तुम्ही शेअरिंग करू शकता. 3 ऑप्शन आहेत. ठीक आहे, आता हे पुढे बघू आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये काय म्हणताय बघा. आता बघा, द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन of the bond by an atom to attain the stable electronic configuration of the nearby noble gas and to obtain the stability as the valence shell of the carbon 4 electrons. There can be many alternative routes to attain the noble gas configuration. बघा याच्यामध्ये तेच म्हणते की जे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याला स्टॅबिलिटी प्राप्त केव्हा होईल एखाद्या एलिमेंट मध्ये, जेव्हा त्याचे आउटर कक्षा पूर्ण होईल, फुलफिल होईल. ठीक आहे, तेव्हा त्याला स्टॅबिलिटी भेटते. तर कार्बन मध्ये सुद्धा तसंच काय, देर आर मेनी पॉसिबिलिटीज, मेनी रूट्स आहेत की त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं फुलफिल करायचं. ठीक आहे, तर बघा पुढं पहिल्या याच्यामध्ये रूट दिले टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ द नोबल गॅस हिलियम. बघा हिलियम लक्षात ठेवायच्या मध्ये महत्वाचं काय, तर हिलियम महत्वाचं आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा नोबल गॅस हिलियम. ठीक आहे, आर लुझिंग वन आफ्टर अनदर ऑल द 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. काय करतो याच्यामध्ये, इलेक्ट्रॉन लूज करतो. इन दिस मेथड द नेट पॉझिटिव्ह चार्जेस ऑन द कार्बन ॲटम गोज ऑन द इन्क्रीजिंग ड्युरिंग द लॉस ऑफ द एव्हरी इलेक्ट्रॉन. बघा याच्यामध्ये एव्हरी इलेक्ट्रॉन काय करतो, हा आउटर कक्षामधला लॉस करतो, लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. देअरफॉर to lose the next electron more energy required, which is makes the task more difficult. Moreover, the C4 positive cations would ultimate form the possible becomes the unstable in the split of its noble configuration because unstable in the split of its noble gas configuration because it has a small size with a high net charges. Therefore, the carbon atom does not टेक दिस रूट टू अटेन द नोबल गॅस कॉन्फिगरेशन. बघा याच्यामध्ये महत्वाचं एक रूट दिलंय तुम्हाला की याच्यामध्ये काय होणार, जेव्हा समजा फॉर एक्झाम्पल हा जर बघितला आपण इकडे बघा, हा लक्षात घ्या की याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की हा समजा एखादा एलिमेंट आहे जो काय करतोय, इलेक्ट्रॉन हा लूज करतोय. समजा हा इलेक्ट्रॉन काय करत आहे, लूज करत आहे, तर त्याच्यावर काय येतोय, प्लस एक पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे नंबर ऑफ द प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या काय असते, सारखी असते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जेव्हा काय करतो, हा एक इलेक्ट्रॉन जर दिला तर त्याच्यावर नेट पॉझिटिव्ह चार्ज येणार. 2 इलेक्ट्रॉन जर दिले तर 2 पॉझिटिव्ह चार्ज सोबत 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. ठीक आहे, तसंच कार्बन मध्ये काय होत आहे, तर कार्बन मध्ये नंबर ऑफ द 4 इलेक्ट्रॉन्स काय होतात, लूज होतात. तसे त्याच्यावर नेट पॉझिटिव्ह चार्जेस किती होतो बघा, त्याच्यावर नेट पॉझिटिव्ह चार्जेस होते C4 नेट पॉझिटिव्ह चार्जेस. तर हा जो रूट आहे म्हणजे त्याची स्टॅबिलिटी काय होते, कमी होते. त्याच्यामुळे हा जो रूट आहे तो पॉसिबल नाही असं याच्यामध्ये दिलेलं आहे. तर बघा सेकंड पॉइंट मध्ये काय म्हणतोय, टू अटेन द स्टेबल कॉन्फिगरेशन ऑफ द नोबल गॅस निऑन बाय द accepting them one by one as a 4 electron in the valence shell. In this method, the net negative charges on the carbon goes to the increasing while the accepting every new electron. बघा याच्यामध्ये काय म्हणतोय की तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉन काय करता, ऍक्सेप्ट करता, एखादा एलिमेंट जेव्हा ऍक्सेप्ट करेल इलेक्ट्रॉन तर त्याच्यामधला जो नेट निगेटिव्ह चार्ज आहे तो इन्क्रीज होईल. खाली चित्रामध्ये बघा तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे बघा खाली की जेव्हा हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन काय करेल, जेव्हा ऍक्सेप्ट होईल बाय द एलिमेंट ऑफ द एनी ऑफ द एलिमेंट. बघा हा जो एलिमेंट आहे, हा एलिमेंट आहे. ठीक आहे, तर हा काय करतोय, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय. ठीक आहे, तर याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज येईल जेव्हा नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन जेवढे त्याच्यावर काय होतील, ऍक्सेप्टेड होतील. म्हणजे नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन जेवढे तो ऍक्सेप्ट करत त्याच्यावर तेवढे निगेटिव्ह चार्जेस काय होईल, शो होईल. ठीक आहे, तर काय करतोय, फॉर एक्झाम्पल हा जो आपला कार्बन आहे, कार्बन मॉलिक्यूल काय करतोय, नंबर ऑफ द 4 इलेक्ट्रॉन्स काय करतोय, ऍक्सेप्ट करतोय. हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत हे काय करतोय, तो ऍक्सेप्ट करतोय आणि त्याच्यावर नंबर ऑफ द नेट निगेटिव्ह चार्जेस 4 निगेटिव्ह असं येतोय. हे दिलं याच्यामध्ये. Therefore, the more energy required to accept the next electron by the according to the increasing repulsion force, making the task more and more difficult. बघा याच्यामध्ये एक दिलंय त्यांनी, काय म्हणतोय की जेव्हा 1 by 1 इलेक्ट्रॉन काय करतो, तो ऍक्सेप्ट करेल
तेव्हा तो त्याच्यावर काय होईल, रिपल्सिव्ह फोर्स निर्माण होतील. म्हणजे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन एकमेकाला काय करतील, रिपल्स करतील आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन जेव्हा ऍड होतील, जसं जसं इलेक्ट्रॉन त्याच्यावर ऍड करायला जातील तर त्याला मोर नंबर ऑफ द एनर्जी काय करेल, इलेक्ट्रॉन मध्ये द्यावे लागेल ऍडिंग करताना. मोreover, the C4 negative anion ultimately form would be the unstable and the split into its two noble gases configuration. बघा, हा C4 निगेटिव्ह चार्जेस जेव्हा याच्यावर फॉर्म होईल, अल्टिमेटली हा स्टेबल असं म्हणता येईल, पण तो स्टेबल नसतो, तो अनस्टेबल असतो. ठीक आहे. आणि तो स्प्लिट होतो ऍज अ नोबल कॉन्फिगरेशन ऍज वुड बी हॅव द स्मॉल साइज विथ द हाय नेट निगेटिव्ह चार्जेस. का तर बघा, कारण सुद्धा दिले त्यांनी की त्याच्यावर काय होतोय, जो नेट निगेटिव्ह चार्जेस आहे याच्यामध्ये, ठीक आहे, जो नेट निगेटिव्ह चार्जेस आहे याच्यामध्ये, जो नेट निगेटिव्ह चार्ज मेकिंग मोर डिफिकल्ट टू न्यूक्लिअर चार्ज +6. बघा ह्याच्यामध्ये बघा की जी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ द होल्डिंग किती आहेत, इलेक्ट्रॉन 6 आहे, तर त्याच्यावर पुन्हा 4 इलेक्ट्रॉन येतात. म्हणजे नेट निगेटिव्ह चार्जेस किती झाले, म्हणजे नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन स्टुडंट 8 झाले आणि त्याचे पॉझिटिव्ह चार्जेस +6 आहेत. ठीक आहे. तर हा खूप डिफिकल्ट टास्क आहे की तू स्मॉल साईज आहे, त्याचा खूप छोटा साईज आहे, तरी सुद्धा त्याच्यावर नेट निगेटिव्ह चार्जेस -4 येतो. त्याच्यामुळे हा खूप रिपल्सिव्ह असतो. ठीक आहे. therefore the carbon does not take this route attain the noble gas configuration. त्याच्यामुळे हा जो सेकंड रूट सुद्धा आहे काय करणार, तो स्किप करणार. ठीक आहे, कॉन्फिगरेशन स्टेबल करण्यासाठी. आता नेक्स्ट स्लाइड बघूत आपण. बघा, to attain the configuration of the neon by the sharing the 4 electron of the valence shell with the 4 valence electron of the other atom. In this method, the two atoms share the valence electron with each other. Valence shell of the both of the atoms overlap and accommodate the shear electron. As a result, both of the atoms attain the noble gas configuration with the generation of the net charges on them, which means that the atom remains electrically neutral due to these factors. Atoms to attain the stability, therefore the कार्बन ॲटम अडॉप्ट दिस रूट टू अटेंड द नोबल गॅस कॉन्फिगरेशन. बघा, हे तिसरं रूट दिलेलं आहे शेअरिंगचं. ठीक आहे, हे काय करतोय, कार्बन ऍक्सेप्ट करतोय असं म्हटलेलं आहे. बघा, टू अटेंड द, याच्यामध्ये काय म्हणतोय की जे त्याच्यामध्ये 4 बघा कॉन्फिगरेशन दिले आहे. पहिल्या कक्षामध्ये त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि आउटर मोस्ट जी कक्षा आहे त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. तर हे 4 जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतील, पुन्हा 4 इलेक्ट्रॉन काय करतील, ऍक्सेप्ट करतील किंवा शेअर करतील. तर शेअर करणे हा खूप सोपा मार्ग याच्यामध्ये दिलेला आहे. तर शेअर करताना काय होईल, समजा जो आपला कार्बन ॲटम आहे त्याच्यासोबत जो कोणता इलेक्ट्रॉन काय करेल, शेअर, जो कोणता एलिमेंट काय करेल, शेअर करेल, तर त्याची सुद्धा इलेक्ट्रॉनिक कक्षा म्हणजे जी काय कॉन्फिगरेशन आहे त्याचं फुलफिल होईल, त्याची व्हॅलन्सी फुलफिल होईल. सोबत सोबत जे हायड्रोजन आहे त्याची सुद्धा व्हॅलन्सी काय होईल, फुलफिल होईल. तर अशा प्रकारे काय होतील, ते त्यांची इलेक्ट्रॉनिक जी व्हॅलन्सी आहे, जे कॉन्फिगरेशन आहे त्याचं स्टेबल करतील आणि मोर स्टेबल होतील. बघा त्याच्यामध्ये हेच दिलेलं आहे. खाली चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, खालच्या फिगरमध्ये काय दिलेलं आहे याच्यामध्ये. तर बघा, हा जो हायड्रोजन आहे, फॉर एक्झाम्पल हा जो हायड्रोजन आहे जेव्हा कंबाईन होतं कार्बन सोबत, तर याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आउटर कक्षामध्ये. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आउटर कक्षामध्ये आहे. सिमिलरली आपला जो कार्बन आहे, ठीक आहे, हा जो कार्बन आहे हा काय होतोय, जेव्हा हायड्रोजन सोबत कंबाईन होतं तर त्याच्या आउटर कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. तर हे जे काही 4 इलेक्ट्रॉन आहेत ते प्रत्येकी, ठीक आहे, प्रत्येक हायड्रोजन सोबत कंबाईन होतात. बघा, जर आपण बघितलं तर हा जो हायड्रोजन आहे, मी केलाय, डॉट केलाय, तर ह्याच्यामध्ये काय होईल, बॉन्ड फॉर्मेशन होणार आणि सीएच बॉन्ड तयार होणार. बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, बघा हे जे चित्र दिसते तुम्हाला, बघा याच्यामध्ये तुम्हाला हे 2 डॉट दिसतात. तर याच्यापैकी एक डॉट जो आहे, 1 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये कुणाचा आहे, तर कार्बनचा आहे, आणि जो सेकंड इलेक्ट्रॉन आहे तो या हायड्रोजनचा असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे एक बॉन्ड तयार होणार. सिमिलरली हे सुद्धा जे सीएच आहे बॉन्ड, म्हणजे CH4 जो मिथेन फॉर्मेशन होतो, जो मिथेन गॅस तयार होतो, तो कार्बन आणि हायड्रोजनच्या शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स मुळे येते लक्षात तुमच्या. तर प्रत्येक हायड्रोजन काय करेल, एक एक इलेक्ट्रॉन शेअर करेल. सोबत सोबत कार्बन काय करेल, त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन, तो प्रत्येक इलेक्ट्रॉन काय करेल, हायड्रोजन सोबत कंबाईन करण्याने सेपरेट ऑर्बिटल फॉर्म्स करतील. ठीक आहे.
तर याच्यामध्ये दोघांची सुद्धा नोबेल गॅस एलिमेंट काय होईल, फॉर्मेशन तयार होणार. ठीक आहे. नंतर बघा, नंतर पुढचं आपण बघू पुढच्या स्लाइड मध्ये. हे झालं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ही मोस्ट पॉसिबल आहे, कारण याच्यामध्ये स्टॅबिलिटी दोन्ही इलेक्ट्रॉन मध्ये दोन्ही एलिमेंटची स्टॅबिलिटी काय आहे, होत असते, फुलफिल होत असते. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड बघूत आपण काय म्हणतं याच्यामध्ये. द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ द टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द टू ॲटम्स कॉल्ड एज कोव्हॅलंट बॉन्ड. बघा कोव्हॅलंट बॉन्डच्या याच्यामध्ये डेफिनेशन दिलेलं आहे. कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, तर जेव्हा दोन इलेक्ट्रॉन म्हणजे जेव्हा दोन ॲटम मधले जेव्हा इलेक्ट्रॉन काय करतायत, शेअरिंग करतील आणि त्यांची व्हॅलन्सी फुलफिल करतील, तेव्हा त्या कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. when the chemical bond formed by the sharing of the two valence electron between the two atoms called as covalent bond. covalent bond म्हणजे काय, तर जेव्हा दोन ॲटम मधले इलेक्ट्रॉन काय होतील, शेअर होतील, त्यांची व्हॅलन्सी फुलफिल होईल, म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉनची शेअरिंग आली त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. लक्षात ठेवायचं, कोव्हॅलंट बॉन्ड कधी तयार होतो, जेव्हा ते इलेक्ट्रॉन काय करतील, शेअर करतील, तेव्हा दोन डिफरंट ॲटम. ठीक आहे, दोन डिफरंट ॲटम. फॉर एक्झाम्पल दोन डिफरंट ॲटम म्हणण्यापेक्षा दोन वेगवेगळे ॲटम, एक तर सारखे असतात, हायड्रोजन हिलियम. हायड्रोजन बघा खाली, ते काय करतात, हायड्रोजन बॉन्ड तयार होतो याच्यामध्ये, सिंगल शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन होतो याच्यामध्ये. सिमिलरली बघा, कोव्हॅलंट बॉन्ड इज रिप्रेझेंट क्लिअरली बाय द ड्रॉइंग ऑफ द इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर. In this method, the circle drawn around the atomic symbol and each of the valence electron is indicated by the dot or the cross. बघा, ते कशाने डॉट किंवा क्रॉसने दर्शवलेलं आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, हे डॉटने दाखवलेलं आहे याच्यामध्ये, किंवा एका लाईन सुद्धा दर्शवतात आहे ते कोव्हॅलंट बॉन्ड. द कोव्हॅलंट बघा, द कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म बिटवीन द ॲटम इंडिकेटेड बाय द शोइंग द सर्कल. बघा, showing the circle around the atomic symbols crossing each other. The shear electron shows the overlapping region of the two circles by the dot or the cross. The atoms minus dot structure is also drawn without the showing of the circle. One pair of the shear electron constitute one covalent bond. A covalent bond is also represented by the small line joining the symbol of the two atoms. The line structure is also called as structural formula. आपण काय म्हणतो, ही जी काही लाईन दर्शवत आहेत त्याच्यामध्ये बघा, ही जी काही लाईन दर्शवलेली आहे याच्यामध्ये, याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा म्हणतो. हा जो दिलेला आहे S2, हा काय स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे त्याचा. जे एलिमेंट ठीक आहे नावाने न दर्शवता त्याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला रिप्रेझेंट करतील, एलिमेंट न रिप्रेझेंट करतील, आपण त्याला म्हणतो स्ट्रक्चरल फॉर्म्युला. बघ, कोव्हॅलंट बॉन्ड हायड्रोजन मध्ये कसं फॉर्मेशन होतं, त्यांची जॉईनिंग होती, आता डॉटेड किंवा एका लाईनने सुद्धा काय केलं आहे ते दर्शवलेले आहे. आणि याच्यामध्ये नंबर ऑफ द जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील शेअरिंग, जेवढे डॉटेड लाईन्स असतील, जेवढे लाईन्स असतील तेवढे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन असतील. तुम्ही अगोदर बघितले CH4 मिथेन मध्ये नंबर ऑफ द डॉट्स आहेत टोटल 8 आहेत. 2 डॉट्स मीन्स 1 कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, तेव्हा शेअरिंग होईल तेव्हा त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉनचा एक बॉन्ड तयार होतो. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ द आउटर इलेक्ट्रॉन्स टोटल 8 आहेत, म्हणजे त्याचं आउटर कॉन्फिगरेशन फुलफिल होतं. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड आहेत 4. ठीक आहे, ते लक्षामध्ये 4 कोव्हॅलंट बॉन्ड त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. पुढची स्लाइड बघूत आपण. पुढची स्लाइड काय म्हणते, let us first look the hydrogen molecule, which is the simplest example of the molecule formed by the covalent bonding. You have already learned of the atomic number of the hydrogen bonding. Hydrogen being 1, the atom contains 1 electron in a K shell. It is requires 1 more electron to complete the K shell. Okay, K shell ला पुन्हा एक इलेक्ट्रॉन लागतोय. The attain the configuration of the helium. To meet the required 2 hydrogen atoms share their electron with each other to form S2 molecule. 1 covalent bond, that is the single bond formed between the 2 hydrogen atoms by the sharing of the 2 electrons. ओके, बघा याच्यामध्ये काय म्हणतोय, जेव्हा हायड्रोजन आहे सिंपल मॉलिक्यूल, बघा याच्यामध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होत आहे. तर जे त्याच्यामधली पहिली जी कक्षा आहे तिला आपण के शेल असं डिनोट करतो. बघा याच्यामध्ये आपण के शेल त्याला म्हणतो, के शेल. ठीक आहे, पहिली जी कक्षा आहे के, तर त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, तर त्याच्या आउटर कॉन्फिगरेशनला पुन्हा एक इलेक्ट्रॉन लागतोय कम्प्लीट करण्यासाठी.
ठीक आहे, तेव्हा तो नोबल गॅस एलिमेंट पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे हेलियमची स्टॅबिलिटी तू काय करू शकतो, घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे तो स्टेबल होऊ शकतो. तर त्याच्यासाठी तो काय करतो, पुन्हा एक जो हायड्रोजन मॉलिक्यूल आहे, ठीक आहे, हायड्रोजन मॉलिक्यूल त्याच्यासोबत काय करतो, शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन करतो. म्हणजे याचा एक इलेक्ट्रॉन आणि याचा सुद्धा एक इलेक्ट्रॉन शेअर करतो. तेव्हा त्याच्यामध्ये काय होईल, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्शन हेलियम पर्यंत काय करून पोहोचू शकेल. ठीक आहे, हे झालं हायड्रोजन बॉन्ड. नाऊ लेट अस कन्सिडर द कार्बन कंपाऊंड मिथेन. मिथेनला लक्षात घ्यायचं खूप महत्वाचं आहे बरं. जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे ती सगळे डिपेंड आहे कार्बनवर. लक्षात ठेवायचं, मिथेन महत्वाचं आहे. ठीक आहे, मिथेन आहे गॅस. यू आर लर्न अबाउट द occurrence properties and the uses of the methane. Usually in the previous standard, just now we have saw that the carbon atom forms the 4 covalent bonds using the 4 valence electrons and the attain the configuration of the nearby noble gases neon and obtain the stability. Figure shows the line structure and also the electron dot structure of the methane. बघा तुम्हाला काय दिसेल याच्यामध्ये, CH4 जो CH4 मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये काय 4 टोटल नंबर ऑफ द 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. तर त्याला पुन्हा 4 काय लागतात, त्याला इलेक्ट्रॉन्स लागतात, जेणेकरून त्याचे जे आउटर मोस्ट कक्ष आहे त्याला आपण ऑक्टेट म्हणतो. ते ऑक्टेट जेव्हा केव्हा कम्प्लीट होईल, जेव्हा पुन्हा 4 इलेक्ट्रॉन्स त्याला काय होतील, शेअर होतील. ठीक आहे, तर हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुणाकडून मिळाले, तर ते आहेत हायड्रोजन कडून. तर हायड्रोजन जेव्हा एक बॉन्ड फॉर्मेशन करेल, म्हणजे CH एक सिंगल बॉन्ड फॉर्मेशन झाला, त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामुळं एक एक इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे एक बॉन्ड तयार होतो. तर तसे 4 हायड्रोजन आणि सेम नंबर ऑफ द कार्बन फॉर्मेशन 4 CH बॉन्ड. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचे काय 4 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होतील आणि तो स्टेबल नोबल गॅस एलिमेंट पर्यंत निऑन पर्यंत काय करेल, जाऊ शकेल. त्याची स्टॅबिलिटी काय करतो, अटेंड करू शकेल. ठीक आहे, ते लक्षामध्ये. याच्यामध्ये निऑन जे आहे ते नोबल गॅस एलिमेंट आहे, तो एक स्टेबल गॅस आहे. ठीक आहे, तर काय करतोय, जो कार्बन आहे त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट स्लाइड बघूत आपण. बघा दिलेलं आहे याच्यामध्ये, द O2 molecule is formed by the chemical combination of the 2 hydrogen atoms. बघा हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, 2 atom structure of the hydrogen atom. बघा लक्षात घ्या इकडं, याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला साधं जर याच्यामध्ये लक्षात घ्या. बघा हे जे आहे हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन्स झाले याच्यामध्ये, पुन्हा हे 2. ठीक आहे, नंतर हे 2, हा 1 आहे आणि हा 1 आहे. ठीक आहे, तर कार्बन ऑक्सिजन बघा ऍटॉमिक नंबर किती आहे, 8 आहे. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे. तर पहिल्या कक्षामध्ये झाले 2 इलेक्ट्रॉन, नंतर आउटर कक्षामध्ये झाले 6 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, तर हे जे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत पुन्हा त्याला 2 इलेक्ट्रॉन्स लागतात, जेणेकरून काय करायला तो शेअरिंग करू शकेल. ठीक आहे, शेअरिंग करायला हा खूप महत्वाचा पार्ट आहे, शेअरिंग. ठीक आहे, आणि त्याचा आउटर मोस्ट कक्ष आहे, जी आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, तो काय करा, स्टेबल करेल. ठीक आहे, तर काय करतोय हा जो ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे, ठीक आहे, ऑक्सिजन मॉलिक्यूल त्याच्यामधले जे हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत जे सेपरेट आहेत. ठीक आहे, तर हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामध्ये बघा शेअरिंग होईल. ठीक आहे, दोन्ही जे O2 मॉलिक्यूल, हा एक ऑक्सिजन ऍटम, हा असता एक ऑक्सिजन ऍटम, हे दोन्ही काय करतील, 2-2 इलेक्ट्रॉन शेअर करतील आणि डबल बॉन्ड फॉर्मेशन करतील. ठीक आहे, आणि त्याच्या आउटर मोस्ट कक्षा काय करतील, फुलफिल करतील. सिमिलरली बघा, जेव्हा नायट्रोजन आहे, नायट्रोजन मध्ये बघा ऍटॉमिक नंबर 7, पहिल्या कक्षामध्ये 2, आउटर मोस्ट कक्षामध्ये 5. ठीक आहे, 5 येतात. ठीक आहे, तर त्याला पुन्हा 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते आउटर मोस्ट कक्षा पूर्ण करण्यासाठी. तर काय करतो, तर आउटर मोस्ट कक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना 3 असतात. तर हा सुद्धा काय करेल, ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन करेल. म्हणजे नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन शेअरिंग होतील 3-3, दोन्ही ऍटम कडून 3-3 होतील आणि 3 बॉन्ड फॉर्मेशन होतील, ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन होणार. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल 6 डॉटेड दिसतात आणि हे 3 बॉन्ड्स याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील. ठीक आहे, the O2 molecules are form the chemical combination of the 2 oxygen atoms and the N2 molecule is formed by the chemical combination of the 2 nitrogen atoms. On the trying electron dot structure these 2 molecules, it becomes clear that the 2 oxygen atoms O2 molecule are joined with each other by the covalent bond, that is double bond, while the nitrogen atom N2 molecules are joined with each other by the 3 covalent bond. बघा याच्यामध्ये O2 मध्ये तुम्हाला महत्वाचं लक्ष आहे, जे कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होते बाय द 2 नंबर ऑफ द
जे डबल बॉन्ड फॉर्मेशन होते, जे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होते, तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते. आणि जे ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन होते कशामध्ये, नायट्रोजन मध्ये. लक्षात ठेवा त्याच्यामध्ये काय होतंय, तर 3 जे कोव्हॅलंट, जे ट्रिपल बॉन्ड कसे तयार होते, तर कोव्हॅलंट बॉन्डचे 3 इलेक्ट्रॉन ऑफ द शेअरिंग मुळे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता पुढची स्लाइड आपण बघू. ओके, पुढची स्लाइड बघायला टाइम नाही आपल्याकडे. थँक्यू सो मच.